श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या मालेत आज ऐकूया धोरणी आणि कल्पक पु ल दिनकर गांगल यांच्या लेखाचा दुसरा भाग. इचलकरंजीच्या सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु ल देशपांडे यांच्याबद्दल मराठी साहित्य रसिकात कमालीचं औत्सुक्य होतं. पुलंची लोकप्रियता त्यांच्या एकपात्री कार्यक्रमामुळे शिगेला पोहोचलेली होती. परंतु पुलंनी भाषणात स्वतःकडे साहित्य रसिकाची भूमिका घेतली होती. त्यांचं वाचन उत्तम होतं. ते विविध कलांचे भोक्ते आणि चाहते होते. त्यांनी बेळगावच्या कॉलेजमध्ये मराठी शिकवलेलं होतं. त्यामुळं त्यांना साहित्यशास्त्राची जाण होती. त्यांनी आरंभी इचलकरंजीला संमेलन म्हणून बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर या ग्वाल्हेर घराण्याच्या संगीतकाराची आठवण काढली. पुलंचं संमेलनातलं भाषण हा एक परफॉर्मन्सच झाला. त्यांनी ते साहित्याचे मोठे अभ्यासक नाहीत तर जाणकार रसिक आहेत ही भूमिका प्रथमच स्पष्ट केली. तशी विनयशीलता त्यांच्या भाषणात ठायी ठायी जाणवते. ते तत्कालीन वाङ्मयीन प्रश्न अडचणी यांचा यथायोग्य उल्लेख करतात. काही प्रमाणात त्यांचा उहापोहही करतात. पण त्यांची भूमिका मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याची आहे, भाष्यकाराची नाही. ते म्हणतात की ज्या मराठी ललित साहित्याच्या प्रदेशात मी हिंडलो फिरलो, जिथं मीही 4 रोपटी लावण्याचा प्रयत्न केला, त्या प्रदेशाचं हे भाषण म्हणजे एक प्रवासवर्णन आहे असं समजा. पुलंनी रानडे, लोकहितवादी यांनी 1878 साली संमेलन भरवण्याचा घाट घातला तेव्हापासूनच्या उल्लेखनीय साहित्यकारांच्या प्रयत्नांची दखल घेतलेली आहे. आवश्यक तिथं ते त्यांची उद्धृत सांगतात आणि वेगवेगळ्या प्रश्नांकडे नामनिर्देश करतात. पुलंनी महात्मा फुले यांच्या लेखनाचा आणि कार्याचा आवर्जून आणि भरभरून उल्लेख केलेला आहे. पु ल स्वतः लिहित होते त्या काळात मराठी साहित्यात अश्लीलतेचा मुद्दा हिरिरीनं उलटसुलट पुढे येत होता. पु ल त्या विकृतीची दखल घेतात. ते सांगतात की माणसाच्या सुकृती इतकीच माणसातली विकृती हेही एक सत्य आहे. अशा विकृतीची चित्र साहित्यात आता या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. पुढं ते असंही म्हणतात की वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करण्यास संकोच वाटत नाही. त्यांच्या एकूण प्रतिपादनाचा गाभा आहे की अस्सल असेल तेच टिकेल आणि बाकीचं काळाच्या प्रवाहात वाहून जाईल. ते म्हणतात की या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे, कारण निर्मळ मनानं वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठं घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठं मांडलं गेलंय हे बरोबर कळतं. पु ल तशी भूमिका घेऊन पुढं ठामपणे सांगतात की लेखक जर दुरितांचे तिमिर जाओ या भावनेनं त्याला जाणवलेलं सत्य कलापूर्ण स्वरूपात मांडत असेल तर जो जे वांछील तो ते लाहोच्या ठिकाणी जो जे वांछील तो ते लिहो अशी आपली धारणा असली पाहिजे. पुलंच्या या उद्धृताचा उल्लेख पुढच्या काळात अनेक साहित्यिकांनी वेळोवेळी घेतलेला आढळून येतो. या संदर्भात हेही नमूद केलं पाहिजे की पुलंनी त्यांच्या भाषणात निखळ लेखन स्वातंत्र्याची खणखणीत भूमिका घेतलेली आहे, तीही आणीबाणी लादली जाण्याच्या आधी. पुलंचं भाषण हे जसं संमेलनाचं आकर्षण ठरलं तशी त्यांची प्रत्येक कार्यक्रमात उपस्थिती आणि सहभाग हाही आनंददायी ठरला. मराठीतील त्या काळचे मातब्बर वसंत सबनीस, व.पु. काळे असे लेखक आणि विंदा, मंगेश पाडगावकर असे कवी संमेलनाची रंगत वाढवत गेले. तसं संमेलन पुन्हा झालं नाही असंही म्हणता येईल. संमेलन संयोजनाचा तो ढाचा तरी नंतरच्या संमेलनात उचलला जायला हवा होता. धोरणी आणि कल्पक पु ल दिनकर गांगल यांच्या लेखाचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकला. वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. नमस्कार.